विधान भवनातल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात शरद पवार दाखल झालेत। कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे पवारांच्या भेटीला दाखल झालेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही शिंदेंच्या कार्यालयात आहेत। एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचं स्वागत केलंय। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, खरं तर राजकारणात भेटीगाठी होतच असतात, पण शरद पवार थेट बैठकीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात गेले आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर आली। नेमकं काय घडलं, नेमकं काय घडतंय? नाही, प्रामुख्याने ऋषी आज विधान भवनामध्ये बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची एक बैठक होती, ज्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झालेले होते आणि शरद पवार यांना देखील या बैठकीचं निमंत्रण होतं। ही बैठक जवळ संपल्यानंतर खाली ज्यावेळेला शरद पवार आले त्यावेळेला प्रकृतीच्या कारणामुळे खरं तर त्यांना बसणं गरजेचं होतं, काही काळ थांबणं गरजेचं होतं आणि त्यांची गाडी ज्या ठिकाणी येणार होती मागच्या गेटला विधान भवनाच्या, त्यावेळेला तिथून जवळच एकनाथ शिंदे यांचं कार्यालय होतं, म्हणून ते त्या कार्यालयात खरं तर गेलेले होते। मात्र त्याच वेळेला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ही देखील त्या कार्यालयामध्ये आले आणि जवळपास काही मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती देखील झाली आहे। प्रामुख्यानं राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे एनडीए सोबत जाणार शरद पवार अशी जी चर्चा आहे आणि त्यातच आज एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात शरद पवार यांचं जाणं, त्यामुळे या चर्चेला आता पुन्हा एकदा उधाण आलेलं असं म्हणता येईल आणि राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा चालू आहे। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळच संवाद झाला आणि त्यानंतर पुन्हा शरद पवार हे आपल्या गाडीमध्ये बसून पाठीमागच्या गेटमधून ते विधान भवनाच्या बाहेर पडले। समोरच्या गेटने एंट्री करताना फार अंतर चालावं लागतं आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेवढं चालणं शरद पवार यांना शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो विधान भवनाच्या मागच्या गेटनं आणण्यात आलेला होता आणि त्यांची गाडीचं जे चढायचं गाडीमध्ये बसायचं जे ठिकाण होतं तिथून जवळच एकनाथ शिंदे यांचं कार्यालय होतं, त्यामुळे ते तिथं प्रामुख्याने गेलेले होते। मात्र महत्त्वाचं हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय, कारण आज रोजी दिवसभरामध्ये आमदार असतील किंवा त्यांचे दिल्लीतले काही खासदार विधान भवनामध्ये काही कामानिमित्त आलेले होते, त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। अद्याप याबाबतची कुठलीही चर्चा नाही, कारण काँग्रेसमध्ये पक्ष विलीन होणार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार आणि त्यानंतर तिसरी चर्चा चालू झाली होती ती म्हणजे एनडीएमध्ये सहभागी होणार। पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की राज्यामध्ये एनडीएमध्ये किंवा राज्यात असेल किंवा केंद्रात असेल दुसरा आता पक्ष सहभागी होणार नाही असं कालच त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे त्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये शरद पवार गेल्यामुळे ही राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे। ऋषी, नक्कीच श्रोतास धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आज पवार शिंदे भेटीबद्दलच्या सगळ्या अपडेट आपल्याला देत होते।